सध्या कपाशीचं पीक 1.5 ते 2 महिन्याचे, परंतु पावसाचा खंड, ढगाळ हवामान आणि पाणी साचणं अशा विविध कारणांमुळे पिकाची वाढ पाहिजे तशी जोमदार नाहीये. अशा परिस्थितीत कपाशीला काही फवारण्या फार उपयुक्त ठरतात, ज्यांच्यामुळे पिकाची वाढ जोमदार तर होतेच, शिवाय उत्पादनही टिकून राहतं. कोणत्या आहेत या फवारण्या पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. थेट मुद्द्यावरच येऊयात. हे बघा, कपाशीच्या पिकाला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या केल्या जातात. एक वाढ प्रवृत्त करण्यासाठी आणि एक वाढ थांबवण्यासाठी. पहिले पाहूयात वाढ प्रवृत्त करण्यासाठीच्या फवारण्या. सध्या ढगाळ हवामान, कमी सूर्यप्रकाश, जास्त आर्द्रता या कारणांमुळे पिकामध्ये पातेगळ पाहायला मिळते, पिकाची वाढ खुंटते. अशा परिस्थितीत तुम्ही संप्रेरकांची फवारणी घेऊ शकतात. यामध्ये नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड म्हणजेच NAA ची फवारणी तुम्ही घेऊ शकता. यामुळं पिकाची वाढ तर सुधारते, मुळांची वाढ ही वेगाने होते, पिकाची फुलधारणा वाढते आणि पातेगळही रोखली जाते. असं हे NAA 10 लिटर पाण्यात 2.5 मिली मिसळून त्याची फवारणी करायची. परंतु लक्षात असू द्या, दुसरी कोणतीही औषधं किंवा खतं या फवारणीत मिसळायची नाहीयेत. यासोबत कपाशीचं पीक 60 दिवसांचं झाल्यावर म्हणजेच साधारणतः फूल लागताना त्याला DAP याची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावं. यामुळं पिकाच्या वाढीला त्याचा फायदा होतो. याशिवाय दुसरी फवारणी आहे मॅग्नेशियम सल्फेटची. ही फवारणी तशी 2 वेळेस करावी. पहिली 45 दिवसांनी तर दुसरी 75 दिवसांनी. यासाठी प्रमाण घ्यायचंय 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट. यानंतर 90 दिवसांनी किंवा जेव्हा पावसाचा खंड पडेल तेव्हा कपाशीला 13-0-45 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट या खताची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. यामुळं पिकाची कमी पाण्यात तग धरण्याची क्षमता वाढते. याशिवाय पाते लागताना बोंडे लागण्याच्या काळात ग्रेड 2 सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारावं. पण बऱ्याचदा शेतकरी फवारणीची मजुरी वाचावी म्हणून एकाच फवारणीत कीटकनाशक, बुरशीनाशक, खत असं सगळ्याचं मिश्रण करतात. पण हे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. परंतु शेतकऱ्यांना फवारणी परवडावी यासाठी ते खत आणि कीटकनाशक किंवा खत आणि बुरशीनाशक अशी केवळ 2च औषधांची फवारणी एकत्र करू शकता, ज्यांच्यामुळं पिकाला कोणता धोका पोहोचत नाही अशी माहिती असलेलीच फवारणी मिश्रण करून तुम्ही फवारू शकता. काही शेतकरी कपाशीला ह्युमिक ॲसिडची फवारणी करतात, परंतु त्यामुळे पिकावर विपरीत परिणाम झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या. त्यामुळे तज्ज्ञ ह्युमिक ॲसिडची शिफारस करत नाहीत. आता आपण सुरुवातीला पाहिलं की कपाशीमध्ये 2 वेगळ्या प्रकारच्या फवारण्या कराव्या लागतात. एक वाढ होण्यासाठी आणि एक वाढ थांबण्यासाठी. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, ही वाढ थांबवण्याची फवारणी का करायची? तर जेव्हा पिकाची वाढ जास्त होते आणि झाडं दाटायला लागतात, विशेषतः सघन लागवडीमध्ये, तेव्हा त्यांची वाढ नियंत्रणात आणणं महत्त्वाचं असतं. अन्यथा यामुळं पातेगळ आणि बोंडगळ होण्याची शक्यता असते. मग यामध्ये कोणती फवारणी घ्यायची? तर यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन मेपिक्वाट क्लोराईड. याच्या आपल्याला 2 फवारण्या घ्यायच्या आहेत. पहिली फवारणी 45 दिवसांनी, जेव्हा पिकाला जास्त पाते लागतात. ही फवारणी 200 मिली प्रति एकर करायची आहे. एकरासाठी किती पंप होणार यानुसार तुम्ही पाण्याचा आणि केमिकलचा वापर करायचा आहे. तर दुसरी फवारणी 15 दिवसांनी करायची. ही फवारणी 250 मिली प्रति एकरी घ्यावी. याशिवाय दुसरा ऑप्शन आहे सायकोसिलचा. सघन लागवडीत याची फवारणी फायदेशीर राहते. पीक दाटू नये म्हणून पेरणीनंतर सहसा 80 दिवसांनी याची फवारणी करायची. 10 लिटर पाण्यात 2 ते 3 मिली सायकोसिल मिसळून ही एक फवारणी करावी. या फवारण्या नांदेडच्या कापूस संशोधन केंद्रातील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अरविंद पांडागळे यांनी दिले आहेत. तुमचं कपाशीचं पीक किती दिवसांचं आहे आणि त्याला तुम्ही कोणती फवारणी केलीत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.